मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका सशाची आणि कासवाची. एका जंगलात एक वेगवान ससा राहत होता, ज्याला स्वतःचा वेग दाखवायला खूप आवडायचं. आणि त्याच जंगलात एक कासव राहायचं, जे हळूहळू चालायचं. एके सकाळी सशानं रस्त्यावरून हळूहळू चालणाऱ्या कासवाला पाहिलं. त्याची चाल पाहून तो कासवाच्या जवळ गेला आणि त्याला चिडवू लागला, त्याची नक्कल करू लागला. पण कासव मात्र फक्त शांतपणे हसत होतं. कासवाने सशाला थांबवलं आणि आत्मविश्वासानं सशाला शर्यतीचं आव्हान दिलं. हे ऐकून ससा मोठ्याने हसला. कासवाची फजिती करायची म्हणून सशाने सगळ्या प्राण्यांना शर्यत बघायला बोलावलं. सशाने कासवाला शर्यतीविषयी परत विचार करायला सांगितलं, पण कासव ठाम होतं. या शर्यतीची झेंडा फडकवण्याची जबाबदारी खारीने उचलली. तिने पांढरा झेंडा फडकवून शर्यत सुरू केली. शर्यत सुरू होताच ससा मागे धूळ उडवून पुढे निघून गेला, पण कासव मात्र मागेच राहिलं. कासव मागे राहिलेलं लक्षात आल्यावरती त्यानंही त्याची गती कमी केली. इतकं धावल्यामुळं सशाला खूप दमायला झालं. दमल्यामुळं ससा झाडाच्या सावलीत गाढ झोपी गेला. कासव मात्र हळूहळू चालत राहिलं. झोपलेल्या सशाला मागं टाकून ते पुढे निघून गेलं. ससा जागा झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण त्याला कासव कुठेच दिसलं नाही. त्याला वाटलं कासव अजून खूप मागे. असं म्हणून त्याने लक्ष्यरेषेकडे धाव घेतली. ससा लक्ष्यरेषेपर्यंत जाऊन बघतो तर काय, कासवाने लक्ष्यरेषा त्याच्या आधीच पार केली होती आणि सगळे प्राणी कासवाचं अभिनंदन करत जल्लोष करत होते. सशाला मात्र त्याची चूक कळली आणि त्यानंही कासवाचं अभिनंदन केलं. गोष्टीचा बोध: आत्मविश्वास आणि सातत्यानं केलेलं काम नेहमी यशस्वी होतं. Hi everyone! Welcome to Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.